नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक भारताचा इतिहास याबद्दलची माहिती पाहतो। त्या दोन भागांमध्ये आपण बंगालची पार्श्वभूमी आणि प्लासीचं युद्ध याबद्दलची माहिती पाहिली। तिसरा भाग जो आहे तर त्यामध्ये 9 मुद्द्यांनुसार आपण माहिती पाहूया। पहिला जो भाग आहे तो म्हणजे इंग्रज कासिम यांच्यामध्ये इंग्रज आणि मीर कासिम यांच्यामध्ये 1760 मध्ये झालेला तह याबद्दलची माहिती। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे बक्सरच्या युद्धाची कोणकोणती कारणं आहेत त्याबद्दलची माहिती। तिसरा आहे तो म्हणजे बक्सरच्या युद्धाच्या अगोदर ज्या 4 लढाया झाल्या त्याबद्दलची माहिती आपण पाहूया। त्यानंतर नंतरच्या टप्प्यामध्ये मीर जाफर हा नवाब पदावर आला त्याबद्दलची माहिती पाहूया। 12 ऑगस्ट 1765 मध्ये जो अलाहाबादचा तह झाला तर या तहामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह आणि शाह आलम द्वितीय याच्याबद्दलची माहिती पाहूया। आणि 16 ऑगस्ट 1765 मध्ये अवनचा नवाब सुजाउद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झालेल्या तहाबद्दलची माहिती पाहू। त्याच्यानंतर बक्सरच्या लढाईचे परिणाम आणि ब्रिटिशांनी बंगालमध्ये स्थापन केलेली दुहेरी शासन पद्धती याबद्दलची माहिती आपण विद्यार्थी मित्रांनो पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण मीर कासिम बद्दल पाहतोय त्यावेळेस मीर कासिम हा बंगालमध्ये 1760 ते 1763 या काळामध्ये नवाब होता। विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 23 जून 1757 मध्ये ज्यावेळेस प्लासीचं युद्ध झालं, प्लासीचं युद्ध झाल्यानंतर काही अंशी ब्रिटिशांनी तिथं बस्तान व्यवस्थितरित्या बसवलं होतं। त्याचबरोबर 1760 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह जो बंगालचा गव्हर्नर म्हणून होता तर तो 1760 मध्ये परत गेला। गव्हर्नर जनरल हॉलवेल यांनी गव्हर्नर जनरलचं कार्यवाहक म्हणून काम पाहिलं। त्याच्यानंतर वेन्सिस्टार्ट हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला। विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मीर जाफरच्या तुलनेमध्ये मीर कासिम हा योग्य शासक आहे। याच्यामध्ये इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस वेन्सिस्टार्ट आणि हॉलवेल यांना असं लक्षात आलं की जो मीर जाफर आहे या मीर जाफरकडून आपल्याला अधिक पैसे मिळू शकत नाही, यासाठी मीर जाफरची उचलबांगडी करायचं ठरवलं। विद्यार्थी मित्रांनो बघा, जशास तसं कशा पद्धतीनं असतं। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं कटकारस्थान जे सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये मीर जाफरनी केलं होतं आणि त्याला ठार मारलं होतं। विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या की त्याचाच असणारा जावाई मीर जाफरचा जावाई मीर कासिम यानं देखील कुणाबरोबर संधान साधलं तर ते ब्रिटिशांबरोबर संधान साधलं आणि इंग्रज आणि मीर कासिम यांच्यामध्ये जो तह झाला तो म्हणजे 1760 मध्ये, तर त्यानुसार असं ठरलं की मीर कासिमनं बर्दवान, मिदनापूर आणि चितगाव हे जिल्हे कंपन्यांना दिले। विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा की 24 परगणा हा मीर जाफरने दिला होता। म्हणजे 24 परगण्यामधले जो काही प्रांतांमधला जो भाग आहे तर 24 जिल्हे हे त्यांना अगोदर दिले होते। त्याच्यानंतर आता मीर कासिमनं बर्दवान, मिदनापूर आणि चितगाव हे जिल्हे दिले। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे सिलसटच्या चुना व्यापारामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची अर्धी भागीदारी राहील हे मीर कासिमनी मान्य केलं होतं। दुसरं, मीर कासिम हा ईस्ट इंडिया कंपनीला दक्षिणेकडं मोहीम करण्यासाठी म्हणून 5 लाख रुपये देईल असं ठरलं। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की कंपनीचे शत्रुमित्र मीर कासिम हा आपले शत्रुमित्र मानेल असं देखील ठरलं। विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक वेगळेपणाची जी भूमिका आहे तर ती म्हणजे एकमेकांच्या प्रदेशामधील लोकांना राहण्यासाठीची संमती देता येणार नाही असं देखील या करारांमध्ये ठरलं। म्हणजे कंपनी मीर कासिमला लष्करी मदत देईल परंतु त्याच्या अंतर्गत कारभारामध्ये मात्र हस्तक्षेप करणार नाही असं ठरलं होतं। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ह्या सगळ्या भूमिका पाहतोय त्यावेळेस मीर जाफरच्या तुलनेमध्ये मीर कासिम हा अधिक योग्य आहे, चाणाक्ष आहे, चतुर आहे आणि तो इंग्रजांपासून असणारा जो धोका आहे तर तो ओळखून होता। यासाठी म्हणून त्यांच्याबरोबर अंतर ठेवायचंच काम या मीर कासिमने केलं। तर त्याचाच एक भाग म्हणून जर आपण पाहिलं तर पुढे 22 ऑक्टोबर 1765 मध्ये झालेली जी बक्सरची लढाई आहे तर ती होणं अटळच होतं, कारण मीर कासिम हा काही त्यांचं वर्चस्व मानायला तयार नव्हता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक गोष्ट पाहूया की तो म्हणजे बक्सरच्या युद्धाची कारणं कोणकोणती आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये
जो सत्तेमध्ये आला मीर कासिम, तो सत्तेमध्ये आल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचं असणारं जे देणं आहे तर ते त्यांनी पूर्ण केलं. आणि दुसरं, त्याला असं लक्षात आलं की आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीवर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं असेल तर आपल्याला यांच्यापासून दूर असलं पाहिजे. यासाठी म्हणून त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं ब्रिटिशांचं सानिध्य टाळण्यासाठी म्हणून त्यांनी बंगालची असणारी राजधानी ते म्हणजे मुर्शिदाबाद, या मुर्शिदाबादचं स्थानांतर मुंगेरला केलं. विद्यार्थी मित्रांनो, ते या गोष्टीकडे लक्ष ठेवा. जसं आपण याच्या अगोदर पाहिलं की तो म्हणजे मुर्शिद कुली खान आहे. या मुर्शिद कुली खानाने बंगालची असणारी ढाका ही राजधानी होती पूर्वी, तर ती मुर्शिदाबादला केली. त्या मुर्शिदाबादचं स्थानांतर मुंगेरला हे कुणी केलं तर ते मीर कासिमने केलं. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्यानं राजधानी ज्यावेळेस मुंगेरला घेऊन गेला त्यावेळेस त्यांनी तिथं तटबंदी बांधायला सुरुवात केली. जसं फोर्ट विल्यमला ज्यांनी इंग्रजांनी तटबंदी बांधायला सुरुवात केली होती ना, तशा पद्धतीची तटबंदी बांधायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी तोडदार बंदुका तयार करण्याचं, त्याचबरोबर तोफखान्याचा कारखाना देखील मुंगेरला मीर कासिमने सुरू केला. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर आपल्याला ह्याच्यामधून जर एक नवीन कर आपल्याला जर घ्यायचा असेल, महसूल जर वाढवायचा असेल, यासाठी म्हणून त्यांनी नवीन कर अब्बास कर आणि रिजविली कर हे दोन चालू केले. त्याला आणखी एक अडथळा होता, तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी तिला जे राजा फर्कुरसियरनी 1717च्या कालखंडामध्ये जी दिलेली सवलत आहे, जकातमुक्त व्यापाराचा जो अधिक परवाना आहे, अलीवर्दी खानाच्या काळामध्ये, सिराजुद्दौलाच्या काळामध्ये आणि मीर जाफरच्या काळामध्ये ब्रिटिशांनी या दस्तकाचा दुरुपयोग केला होता. यासाठी म्हणून कंपनीचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी त्यांनी जकातमुक्त जी काही कंपनी गैरफायदा घेते त्याच्या विरोधामध्ये त्यानं विरोध दर्शवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की व्यापारी क्षेत्रामध्ये जर काही तंटा निर्माण झाला तर निकाल देण्याचा अधिकार हा इंग्रजांना राहील, असं मीर जाफरकडून त्यांनी मान्य करून घेतलं होतं. याचा विरोध हा मात्र मीर कासिम करत होता. यासाठी म्हणून या वाढत्या तणावापासून जर मार्ग काढायचा असेल, यासाठी म्हणून गव्हर्नर जनरल वेन्सिस्टार्ट याचं 1762 मध्ये मोघीर या ठिकाणी मीर कासिमने भेट घेतली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की इंग्रजांना 9% अधिक जकात आकारली जाणार नाही आणि व्यापारी तंट्याचा जो होणारा निकाल आहे तर तो अधिकार कोणाकडे असावा तर तो नवाबाकडे असावा असं ठरलं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इथे गोष्ट लक्षात ठेवा की गव्हर्नर जनरलला अधिकार जरी असला तरी त्याला सहाय्य करण्यासाठी जी काउन्सिल आहे त्या काउन्सिलनं मात्र काय केलं की हा जो काही ठरलेला करार आहे तर तो फेटाळून लावला आणि त्याच्यामध्ये हे ठरलं, त्यांच्यामध्ये त्यांनी असं मांडलं की 2.5% फक्त ही इंग्रजांना जकात असली पाहिजे. जर काही एखादा वाद निर्माण झाला तर तो वाद निर्माण झाल्यानंतर त्याचा जो निकाल आहे तर तो इंग्रजांकडे ठेवावा अशा पद्धतीने ठरलं. शेवटी राग किंवा चीड ही मीर कासिमला अधिक आली. त्यामुळे त्यांनी अंतर्गत व्यापारामध्ये इंग्रजांचीही आणि भारतीयांचीही सर्वांचीच जकात त्यांनी रद्द केली आणि अर्थातच ब्रिटिशांना राग येणं किंवा चीड येणं हे साहजिक होतं. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बंगालमधले जे जमीनदार आहे हे मीर कासिमच्या विरोधामध्ये होते, कारण जमीनदाराच्या विरोधामध्ये मीर कासिमनं कठोर अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्याच्यामधला जो त्याचा सगळ्यात महत्त्वपूर्ण जो निर्णय होता तो म्हणजे पाटण्याचा जमीनदार तो म्हणजे रामनारायण. या रामनारायणला पहिल्यांदा जमीनदार पदावरून दूर केलं आणि दुसरं त्याला पकडून ठार मारलं. त्यामुळं ईस्ट इंडिया कंपनी नाराज झाली. यासाठी म्हणून त्यांनी इंग्रज अधिकारी एलिस याला पाटणा शहरावर अधिकार मिळवण्यासाठी पाठवलं. यामध्ये मीर कासिमनं ईस्ट इंडिया कंपनीच्या 148 सैनिकांना बंदी बनवलं. हा एक भाग आपल्याला सांगता येईल. पुढचा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे एक जर्मन अधिकारी वॉल्टर याची नेमणूक केली. याचा उद्देश असा होता की युरोपियनांप्रमाणे प्रशिक्षित अशा पद्धतीची सैन्याची पुनर्बांधणी करणं, सेनेचं आधुनिकीकरण करणं हा उद्देश हा मीर कासिमचा होता. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे कारण ही आपल्याला बक्सरच्या युद्धाची एक पार्श्वभूमी म्हणून आपल्याला सांगते. त्याच्या बक्सरच्या युद्धाच्या अगोदर साधारणतः 4 लढाया झाल्या होत्या. त्याबद्दलची आपण माहिती पाहूया. पहिली आहे कटवाची लढाई,
दुसरी आहे गिरियाची लढाई, तिसरी आहे सुतीची लढाई, चौथी आहे उदयनालची लढाई. विद्यार्थी मित्रांनो, इथं गोष्ट लक्षात ठेवा की 1763 मध्ये जी कटवाची लढाई झाली, ही लढाई झाल्यानंतर मीर कासिमला नवाब पदावरून दूर केलं आणि मीर जाफरला पुन्हा नवाब पदावर बसवलं. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण बक्सरच्या युद्धासंदर्भाबद्दलची चर्चा करतो त्यावेळेस बक्सरच्या युद्धामध्ये कोण सहभागी होतं असा आपण ज्यावेळेस उल्लेख करतो त्यावेळेस आपण बंगालचा नवाब कुणाचा उल्लेख करतो, तर तो मीर कासिमचा करतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मीर कासिमला जरी नवाब पदावरून दूर केलं असलं तरी देखील मीर कासिम हा स्वतःला नवाब पदापासून वेगळं मानत नव्हता, तो स्वतःला नवाबच मानायचा. म्हणजे ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी. आणि 1764 पर्यंत स्वतःला नवाब मानत होता आणि काही सैन्याच्या तुकडी त्याचा प्रमुख हा मीर कासिमकडे होता. हा एक भाग आपल्याला लक्षात येईल. मग जसं आपण पाहतो की पुन्हा मीर जाफर हा पुन्हा सत्तेवर आलाय आणि मीर जाफरचा 1763 ते 1765 पर्यंत हा मीर जाफर सत्तेवर होता. त्याच्याकडून देखील इंग्रजांनी अधिक प्रकारचं द्रव्य हे घेतलं, युद्ध खर्च म्हणून, भेटी म्हणून त्याच्याकडून अधिक पैसा हा घेतला. मीर कासिमनं रद्द केलेली भारतीयांवरील जी जकात आहे तर ती पुन्हा सुरू करण्याचं काम केलं. उलट असं ठरलं की इंग्रजांशिवाय बंगालमध्ये कोणालाही तटबंदी बांधण्यासाठी परवानगी देऊ नये असं देखील मान्य केलं. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण कटवाच्या लढाईबद्दलचं पाहिलं, त्याच्यानंतर त्याची नवाब पदावरून त्याला दूर केलं आणि मीर जाफरला आणलं होतं. दुसरी जी लढाई झाली तर ती म्हणजे गिरियाची लढाई. यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी पहिल्यांदा तितकीशी शक्तिशाली नव्हती, परंतु गिरियाच्या युद्धानंतर मात्र ती अधिक शक्तिशाली म्हणून पुढे आली. त्याच्यानंतर तिसरं जे युद्ध झालं ती म्हणजे सुतीची लढाई आणि चौथी जी आहे तर ती म्हणजे उदयनालची लढाई. या लढाईमध्ये जसं आपण उल्लेख केला पाठीमागं, तो म्हणजे पाटणाचा जो जमीनदार आहे तो म्हणजे रामनारायण, याची हत्या केल्यानंतर इंग्रज अधिकारी एलिस हा पटनाचा अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी जे सैन्य पाठवलं होतं त्यामध्ये मीर कासिमनं 148 कैद्यांना बंदी बनवलं होतं. आणि हे बंदी बनवल्यानंतर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांनी ह्या 148 सैनिकांना मारून टाकलं. इतिहासामध्ये पटना हत्याकांड म्हणून हे ओळखलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाठीमागं पाहिलं की 1756च्या कालखंडामध्ये जे हॉलवेल आहे, या हॉलवेलनी अंधार खोटलीची घटना, ब्लॅक होल एपिसोड आपण असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये 146 युद्ध कैद्यांना कोंडण्यात आलं. त्याच्यापैकी 123 कैदी हे गुदमरून मेले आणि 23 कैदी हे जिवंत राहिले. आणि ह्या जिवंत राहिल्यांपैकी हॉलवेल हा एक होता. याच्याबद्दल आपण मागच्या भागांमध्ये पाहिलं. परंतु ही घटना घडली नसली तरी देखील ती हॉलवेल बद्दलची अंधार कुठलीची घटना माहीत आहे. परंतु ऍक्च्युअल जी घटना घडली ती म्हणजे पटण्यामध्ये तर 148 इंग्रजांना त्यांनी ठार मारलं. त्याच्यानंतर या सर्व कारणांमुळे ईस्ट इंडिया कंपनी आणि मीर कासिम यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली आणि हेच युद्ध ज्याला आपण बक्सारचं युद्ध असं आपण म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 23 जून 1757च्या कालखंडामध्ये झालेलं प्लासीचं जे युद्ध आहे, या युद्धामध्ये सर्व काही फिक्स होतं. जसं रणमैदान कुठं असलं पाहिजे हे मीर जाफरने फिक्स केलं होतं, तेही रॉबर्ट क्लाईव्हच्या सांगण्यावरून. युद्धामध्ये म्हणजे सर्व काही कटकारस्थानाचं राजकारण होतं. पण बक्सारच्या युद्धामध्ये मात्र अशा पद्धतीचं काही कटकारस्थान नव्हतं. ही जी बक्सारची लढाई आहे तर ती 22 ऑक्टोबर 1764 मध्ये झाली. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ईस्ट इंडिया कंपनीकडून बक्सारच्या युद्धाचं जे प्रतिनिधित्व आहे तर ते हेक्टर मुनरोने केलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण प्लासीच्या युद्धासंदर्भामध्ये पाहतोय त्यावेळेस रॉबर्ट क्लाईव्ह आणि ॲडमिरल वॅटसन या दोघांनी नेतृत्व केलं होतं. प्लासीच्या युद्धाचं ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस मीर जाफर, रायदुर्लभ, मीर मदान आणि मोहनलाल यांनी नेतृत्व केलं होतं. तसं भारतामध्ये या बक्सारच्या युद्धामध्ये बंगालचा नवाब मीर कासिम यांनी नेतृत्व केलंय, जो कटवाच्या लढाईपासून नवाब पदावरून ज्याला दूर केलं असलं तरी त्यांनी नवाब पद हे त्याने सोडलं नव्हतं. दुसरं होतं तो म्हणजे अवनचा नवाब सुजाउद्दौला. हा सुजाउद्दौला इकडे येण्याचं कारण काय होतं, कारण बुंदेलखंडामध्ये ज्यावेळेस जमीनदारांनी जे बंड झालं होतं तर ते बंड मोडून काढण्यासाठी सहाय्य हे मीर कासिमने केलं होतं. त्यामुळे त्या दोघांमध्ये मैत्री होती. त्यामुळं आणि
सुजा-उद्दौलाचा आणि इंग्रजांबरोबर देखील तंटा निर्माण झाला होता, त्यामुळे त्यालाही असं वाटत होतं की आपण याच्याबरोबर युद्ध केलं पाहिजे, म्हणून तो सुजा-उद्दौला देखील त्याच्यामध्ये आला. सगळ्यात महत्त्वाचा जो होता तो म्हणजे मोगल बादशाह शाह आलम द्वितीय, हा देखील या बक्सरच्या युद्धामध्ये होता. त्याचं कारण असं होतं, हे सर्व जे एकत्र आले, हे एकत्र येण्याचं मूळ कारण काय, हे धर्म हा कारण याच्यामध्ये नव्हतं, तर राजकीय घटनेमुळे हे एकत्र आले होते. हा एक भाग तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे मीर कासिम अवनच्या नवाबाला असं आश्वासन दिलं की ज्यावेळेस युद्धाला सुरुवात होईल त्यावेळी प्रत्येक दिवशी 11 लाख रुपये हे अवनच्या नवाबाला दिले जातील. आणि याच्यामध्ये जो मोगल बादशाह शाह आलम द्वितीय जो आहे, तर याच्यामध्ये सहभागी होण्याचं जे मूळ कारण जर आपण बघितलं तर 1707च्या कालखंडामध्ये ज्यावेळी औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर जे उत्तरवर्ती मोगल साम्राज्य ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये बहादूर शाह आहे, जहांगीर शाह आहे, रफी-उद-दौला आहे, मोहम्मद शाह रंगीला आहे, शाह आलम द्वितीय. तुलनेने जर बघितलं मोगल प्रशासकामध्ये तर अयोग्य अशा पद्धतीचे शासक होते असं आपल्याला म्हणता येईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा अवधमध्ये का होता, त्याचं कारण असं होतं की मोगल दरबारामध्ये कट कारस्थानाचं केंद्र बनलं होतं. यामुळं मोगल बादशाह आपला प्राण वाचवण्यासाठी तो अवधमध्ये आला होता आणि तो अवध आणि पाटणा या ठिकाणी राहत होता. मग अवधचा नवाब हा मोगल बादशहाचा वजीर म्हणून काम करत होता, त्यामुळे शाह आलम द्वितीय हा अवधमध्ये राहत होता. बंगालचा नवाब मीर कासिम, अवधचा नवाब सुजा-उद-दौला आणि बादशाह शाह आलम द्वितीय यांचं जर आपण सैन्य पाहिलं, विशेषतः बघा शाह आलम द्वितीय जो बादशाह आहे त्याच्याकडे सैन्य नाही. जो सुजा-उद-दौला आणि मीर कासिम यांच्याकडं दोघांकडचं जर सैन्य मिळून जर आपण पाहिलं तर ते 50,000 सैन्य होतं. आणि ईस्ट इंडिया कंपनीचं जर सैन्य आपण पाहिलं तर 7,027 एवढं सैन्य होतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की कंपनीच्या सैन्यांमध्ये संघटितपणा आणि आधुनिकता होती. नवाबाच्या सैन्यांमध्ये जर पाहिलं तर एक दुसऱ्यांबद्दल संशयाने पाहत होते, सैनिकांचा विश्वास हा नव्हता. अशा स्थितीमध्ये 22 ऑक्टोबर 1764 मध्ये जे बक्सारचं युद्ध झालं, तर या युद्धांमध्ये इंग्रजांचा विजय हा झाला. परिणाम असा झाला की प्लासीच्या विजयावर एक प्रकारचं शिक्कामोर्तब केलं. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की अवधचा नवाब जो सुजा-उद-दौला आहे, मोगल बादशाह शाह आलम द्वितीय आहे, हे शरण आले. एक गोष्ट आहे की बंगालच्या क्षेत्रांपासून अलाहाबादपर्यंत अर्थात दिल्लीपर्यंतचा मार्ग हा ईस्ट इंडिया कंपनीला मोकळा झाला आणि यानंतर बंगालमध्ये अराजकता निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक मुद्दा म्हणून एक गोष्ट सांगतो की तो म्हणजे 1761 मध्ये 1763 मध्ये ज्या दोन घटना घडल्या बघा. 1761 मध्ये जे मराठे आहेत तर ते तिसऱ्या पानिपत युद्धानुसार अहमद शाह अब्दालीकडून पराभूत झाले. त्यावेळी एक इंग्रज अधिकारी असं म्हणतो की 1761च्या घटनेने हे मात्र मान्य केलं की भारतावर कोण राज्य करणार नाही हे मात्र सिद्ध झालं. कारण सर्वात अधिक जे भारतीय शासकांमध्ये जर ताकदवर कोण होते तर ते मराठे होते आणि मराठ्यांचा पराभव 1761च्या पानिपतच्या युद्धामध्ये झाला. म्हणजे त्यांना आता सर्व भारतामधलं राज्य विस्ताराचं धोरण हे सरळ सरळ इंग्रजांकडे निर्माण झालं होतं असं आपल्याला सांगता येईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे 1763 मधलं जे सप्तवार्षिक युद्ध जे पॅरिसच्या तहाने थांबलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, इथं युरोपियन कंपन्यांमध्ये इंग्रजांना टक्कर देऊ शकेल अशी एकच कंपनी उरली होती. जसं आपण पाहिलं की 1759च्या कालखंडामध्ये बेदेराची लढाई झाली आणि त्याच्यामध्ये डचांचा पराभव झाला होता. पोर्तुगीज हे अर्थातच तितकेसे राहिलेले नव्हते. त्यामुळं जे फ्रेंच आहे, फ्रेंचच काहीतरी त्यांना विरोध करू शकतात अशी शक्यता होती. पण 1763 मध्ये फ्रेंचांचा पाडाव झाला, त्यामुळे तेही उरले नाही. म्हणजे आता ब्रिटिशांना उत्तरेकडं आणि दक्षिणेकडं सत्तेचा विस्तार करण्याचा मार्ग हा मोकळा झाला. म्हणजे हे 1764ला ज्यावेळेस बक्सारचं युद्ध झालं त्यावेळेस बंगाल, बिहार, ओडिसा आणि अवधचा जो काही भाग आहे तिथपर्यंत त्यांना भूप्रदेश हा विस्तारला होता, हे एक आपल्याला सांगता येईल.
विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाहतो की 1763 नंतर कटवायच्या लढाईपासून मीर कासिम हा नवाब पदावरून काढून टाकल्यानंतर मीर जाफरला नियुक्त केलं होतं. बक्सारच्या लढाईचं कवित्व हे 1765ला अलाहाबादच्या तहाने संपलं. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की कुराच्या लढाईमध्ये इंग्रजांनी सुजा उद्दौलाचा निर्णायक पराभव केला. वृद्ध आणि दुर्बल असलेला नवाब मीर जाफरचा मृत्यू झाल्यानंतर 1765 मध्ये त्याच्या जागेवर त्याचा मुलगा असणारा अल्पवयस्क तो म्हणजे नजम उद्दौला याला नवाब बनवलं. परंतु त्याच्याकडून नवाबाचे सर्वाधिकार काढून घेतले आणि मे 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह हा गव्हर्नर म्हणून भारतामध्ये आला. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 1764 मध्ये बक्सारचं युद्ध झालंय. परंतु बक्सारचं युद्ध झाल्यानंतर भारतामध्ये जर तह करायचा आहे तर जाणकार माणसाची आवश्यकता आहे. आणि या जाणकार माणूस जर कोण होता तो म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह होता. यासाठी म्हणून ईस्ट इंडिया कंपनीनं रॉबर्ट क्लाइव्हला परत दुसऱ्यांदा गव्हर्नर जनरल पद दिलं आणि भारतामध्ये नियुक्त केलं. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह हा परत दुसऱ्यांदा भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आला. अलाहाबादचा तह दोन भागांमध्ये आहे. पहिला आहे तो म्हणजे 12 ऑगस्ट 1765 हा रॉबर्ट क्लाइव्ह आणि मोगल बादशाह शाह आलम द्वितीय यांच्यामध्ये झाला. आणि जो 16 ऑगस्ट 1765 मध्ये जो अलाहाबादचा तह झालाय तर तो तह हा अवनचा नवाब सुजा उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झाला. त्याच्यामधला आपला पहिला भाग पाहूया, तो म्हणजे अलाहाबादचा तह 12 ऑगस्ट 1765 मध्ये. या तहानुसार बंगाल, बिहार आणि ओडिसा हे ईस्ट इंडिया कंपनीला दिवाणीचे अधिकार दिले आणि कडा, इलाहाबाद हे जिल्हे अवनच्या नवाबाकडून बादशहाला दिले. विद्यार्थी मित्रांनो, बादशाह शाह आलम द्वितीय याला 26 लाख रुपये पेन्शन देण्याचं ईस्ट इंडिया कंपनीनं कबूल केलं. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ईस्ट इंडिया कंपनीच्या दृष्टिकोनातून बादशहाचं तितकंसं अधिक महत्त्व नव्हतं. ते बादशहाला दूरही करू शकत होते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ईस्ट इंडिया कंपनीला सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे व्यापाराशी महत्त्व होतं आणि त्यांना बादशहाच्या पदाची जी ताकद आहे ती त्यांना माहीत होती. जसं आपण पाहतो की ज्यावेळेस कॅप्टन हॉकिन्स 1608 मध्ये ज्यावेळेस भारतामध्ये आला होता आणि 1609 मध्ये दिल्लीमध्ये जहांगीरची भेट त्यांनी घेतली होती. म्हणजे कंपनीची वखार स्थापण्यासाठी त्या बादशहाकडून जहांगीरकडून वखार स्थापन करण्याची परवानगी घेतली. त्याच बादशहाची स्थिती आज आहे की ती ईस्ट इंडिया कंपनी तिला दूर करायला प्रयत्न करते. ती ताकद, तो वचक हे ईस्ट इंडिया कंपनीला माहीत होता आणि म्हणून त्यांनी बादशहाला 26 लाख रुपये पेन्शन देण्याचं मान्य केलं. परंतु रॉबर्ट क्लाइव्ह आणि मोगल बादशाह शाह आलम द्वितीय याच्यामध्ये जो तह झाला त्याच्यामध्ये दिवाणीचे अधिकार जसं आपण पाहिलं की ईस्ट इंडिया कंपनीला दिलं होतं. कंपनीला अधिक लाभ मिळाला. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाहिलं की अकबराच्या कालखंडामध्ये दिवाण आणि सुभेदार हे प्रांतांमध्ये नियुक्त केले होते. त्याच्यामधले दिवाणीचे जे अधिकार आहेत आणि फौजदारी ज्याला आपण सुभेदारीचे जे अधिकार आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये दिवाण हा काय करतो, महसूल गोळा करतो. सुभेदार हा शांतता आणि सुव्यवस्था किंवा प्रशासनाचं काम पाहतो. तर त्यामुळं आता ब्रिटिशांनी काय केलं की 16 ऑगस्ट 1765 मध्ये त्यामध्ये या तहामध्ये काय ठरलं तर सुजा उद्दौलाला युद्धाचा दंड म्हणून 50 लाख रुपये हे त्याच्याकडून घेतले. जसं आपण आता उल्लेख केला की कडा, अलाहाबाद हे जिल्हे अवनकडून काढून घेतले. अयोध्येच्या प्रांतांमध्ये इंग्रज व्यापाऱ्यांना करमुक्त अशा पद्धतीचा व्यापार असावा अशी भूमिका घेतली. अशी परवानगी सुजा उद्दौलाने दिली. विद्यार्थी मित्रांनो, ते एक लक्षात ठेवा की कुरा आणि अलाहाबादचे जिल्हे वगळता उर्वरित प्रांतावर नवाबाचा हक्क हा इंग्रजांनी मान्य केला. या तहामुळं बंगाल, बिहार, ओडिसा या प्रांताचे सर्वाधिकारी हे इंग्रज बनले. म्हणजे यामध्ये असं ठरलं की अवनबद्दल ज्यावेळेस तह करतोय त्यावेळेस की ईस्ट इंडिया कंपनीची एक तुकडी ही अवनमध्ये राहील. अवनमध्ये व्यापार अधिकार हे प्राप्त झाले होते. त्यामुळे 1765च्या तहाने रॉयल फरमान महसूल गोळा करण्याचे अधिकार हे इंग्रजांना मिळाले होते. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की बक्सारच्या लढाईचे जे परिणाम आहेत तर त्याबद्दल पाहूया.
बक्सारच्या विजयाने आणि अलाहाबादच्या तहाने अवनचा प्रांत हा इंग्रजांचा अंकित बनला आणि अवनचा प्रांत हा खरं तर ते इंग्रज जिंकू शकले असते, परंतु त्यांनी आघात प्रतिबंधक, ज्याला आपण बफर स्टेट म्हणतो, जसं आपण पाहतो की ब्रिटिशांनी त्या कालखंडामध्ये अफगाणिस्तान हा जिंकून घेऊ शकत होते, परंतु त्यांनी हा जिंकून का घेतला नाही? जर यदा कदाचित रशियाचं आक्रमण झालं किंवा रशिया मार्गे जर कुणाचं दुसऱ्याचं जर आक्रमण झालं तर आपण सैन्य कुठे रोखायचं? तर ते अफगाणिस्तानमध्ये रोखायचं, म्हणजे आपल्या वसाहतीला मात्र त्याचा अडथळा होऊ नये किंवा त्याचं नुकसान होऊ नये अशी भूमिका होती. जर यदा कदाचित बाह्य आक्रमण झालं किंवा मराठ्यांचं जर आक्रमण झालं तर आपल्याला ते रोखून कुठे धरता येईल? तर ते रोखून हे आपल्याला अवनमध्ये धरता येईल, म्हणून त्याला आघात प्रतिबंध किंवा बफर स्टेट अशा पद्धतीने ठेवलं. सगळ्यात महत्त्वाचं एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की दिल्लीच्या बादशहाचं असणारं जे महत्त्व आहे तर ते नष्ट झालं. बक्सारच्या विजयामुळं इंग्रजांची महत्वाकांक्षा वाढली आणि ते उर्वरित भारतीय प्रदेशांवर दावा करू लागले. विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण कर्नाटकच्या युद्धासंदर्भामध्ये पाहतोय, कर्नाटक संदर्भाबद्दलच्या युद्धामध्ये ज्यावेळेस आपण पाहतोय त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे त्यांनी अनवरुद्दीनच्या कालखंडामध्ये चंदा साहेबाला विरोधामध्ये बनवलं होतं. दुसरं हैदराबादमध्येही राजकारणांमध्ये वारसा हक्कामध्ये हस्तक्षेप केला होता, म्हणजे कर्नाटकमध्ये वारसा हक्काबद्दल हस्तक्षेप केलाय, दुसरं हैदराबादमध्ये वारसा हक्काबद्दलचा हस्तक्षेप केलाय. त्यांना तिथं यश मिळालं होतं, लक्षात ठेवा. तोच प्रयोग लक्षात ठेवा, तोच प्रयोग त्यांनी कुठे केला होता? तोच प्रयोग हा बंगालमध्ये केला होता. तोच प्रयोग तुम्हाला इकडं मराठ्यांच्या राजकारणांमध्ये 1775च्या कालखंडामध्ये ज्यावेळेस जो सुरतचा तह झाला तिथं देखील राजकारणांमध्ये हस्तक्षेप केला होता. म्हणजे त्यांना जर एखादी गोष्ट किंवा एखादा प्रयोग जर यशस्वी झाला तर ते त्याच पद्धतीने करतात. जसं मी तुम्हाला मुद्दाम म्हणून सांगेल की बंगाल ही ब्रिटिशांची प्रयोगशाळा आहे, तिथं प्रयोग करतायत, ते सक्सेस झाले तर दुसऱ्या भागांमध्ये लावतायत. तुम्ही जसं महसुला संदर्भाबद्दल पुन्हा, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जी गोष्ट सक्सेस झाली ना तर त्याच्यामध्ये ते यश मिळवलं आणि त्या पद्धतीने लागू करण्याची भूमिका त्यांनी त्या कालखंडामध्ये घेतली. विद्यार्थी मित्रांनो बक्सारच्या युद्धानंतर त्यांनी जे लक्ष वळवलं तर ते मराठ्यांकडं आणि म्हैसूरकडं वळवण्याची भूमिका त्यांनी त्या कालखंडामध्ये घेतली. हे आपल्याला बक्सारच्या लढाईचा परिणाम सांगते. बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांचा विजय हा सैनिकी कौशल्य आणि आधुनिकतेचा होता, इथं कट कारस्थानाचा नव्हता. त्यामुळं भारतीय सत्तांचं सैन्य संख्येनं अधिक असलं तरी देखील पराभूत झालं. त्याच्यामध्ये असंघटितपणा आपल्याला भारतीयांच्या सैन्यांमध्ये दिसतो. या लढाईतील विजयामुळं अलाहाबादच्या तहामुळं बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रांताचे इंग्रज हे कायदेशीर मालक बनले. बक्सारची लढाई जरी एक दिवसाची असली तरी भारताच्या भविष्यावर स्थायी परिणाम करणारी ठरली. या अलाहाबादच्या तहामुळं अवंतपासून अलाहाबादपर्यंतच्या इंग्रजांच्या सीमा विस्तारल्या, म्हणजे बंगाल, बिहार, ओडिसा, अवंत आणि म्हणजे अलाहाबादपर्यंत हा सर्व भूभाग हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आला. मोगल बादशाह हा ब्रिटिशांचा सहकारी बनला. एकूणच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इंग्रजांच्या स्थैर्यांवर एक प्रकारचे शिक्कामोर्तब केलं. या तहामुळं बंगालची सत्ता नवाबाकडून कंपनीच्या हातामध्ये येईल अशा पद्धतीची व्यवस्था केली. आता दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे दुहेरी शासन पद्धती. विद्यार्थी मित्रांनो रॉबर्ट क्लाइव्हनं जी दुहेरी शासन पद्धती जी सुरू केली होती, जसं आपण पाहिलं की अकबराच्या कालखंडामध्ये दुहेरी प्रशासन म्हणजे नेमकं कशा पद्धतीचं, तर एक म्हणजे केंद्रीकृत प्रशासन व्यवस्था होती आणि केंद्रीकृत प्रशासन व्यवस्था असताना प्रांतांवर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर दोन अधिकारी नियुक्त केले जात होते. एक होता दिवाण आणि दुसरा होता सुभा. सुभा म्हणजे सुभ्याचा जो प्रमुख आहे तो म्हणजे सुभेदार. दिवाण हा काय करतो तर तो महसूल गोळा करण्याचं काम करतो. जरी तो महसूल गोळा करण्याचं काम करत असेल तरी देखील त्याच्याकडे सैन्य नव्हतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. सुभेदार आहे, सुभेदारामध्ये शांतता आणि सुव्यवस्था आणि प्रशासनाचं काम सुभेदाराकडे होतं, परंतु सुभेदाराकडे जरी असलं तरी देखील त्याच्याकडे पैसा नव्हता. म्हणजे जर राजा दुबळा निघाला तर हे दोघं कटकारस्थान करताय, पण तो राजा जर भक्कम असेल तर हे कटकारस्थान करत नव्हते. म्हणजे हे एकमेकांवर वर्चस्व निर्माण करू नये किंवा यांनी दोघांनी सत्ता घेऊ नये यासाठी म्हणून अशी योजना त्या कालखंडामध्ये केली होती.
विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं की दिवाणीचे अधिकार, महसूल गोळा करण्याचे अधिकार हे मात्र काय केले, कंपनीनं स्वतःकडे घेतले. आणि फौजदारीचे अधिकार, प्रशासनाचे जे अधिकार आहेत किंवा सुभेदारांकडे देण्याची भूमिका घेतली. जो सुभेदार आहे तो म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करतो. 1765 मध्ये बंगालचा नवाब जो आहे तो म्हणजे नजम-उद-दौला हा कायदे व्यवस्था सांभाळत होता. पैसा नव्हता आणि शांतता आणि सुव्यवस्था राखणं त्याच्याकडून अशक्य होतं. मग दुहेरी शासन पद्धती नेमकी कोणत्या तहानं सुरू केली असं जर आपण म्हटलं तर अर्थातच 1765च्या अलाहाबाद तहाने सुरू केली. आता आणखी एक प्रश्न असा तयार होतो की रॉबर्ट क्लाइव्ह हा दुसऱ्यांदा भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून केव्हा आला होता, तर तो 1765च्या कालखंडामध्ये आला होता. विद्यार्थी मित्रांनो, ही जी दुहेरी शासन पद्धती जी आहे तर ही साधारणतः 1765 ते 1772 या 7 वर्षांपर्यंत चालली. परंतु 1772 मध्ये ज्यावेळेस वॉरेन हेस्टिंग गव्हर्नर जनरल म्हणून आला त्याच्या असं लक्षात आलं की एकाच राज्यामध्ये 2 शक्तींचं राज्य असणं म्हणजे दुहेरी शासन पद्धती आहे. मग ही जी दुहेरी शासन पद्धती आहे, जसं आपण दुहेरी शासन पद्धतीमध्ये आपल्याला आणखी वेगळेपणा दिसतो बघा. म्हणजे 1765च्या नंतर ज्यावेळेस बंगालमध्ये लागू केलेली ती दुहेरी शासन पद्धती वेगळी, 1858च्या राणीच्या जाहीरनाम्याने सुरू केली गेलेली ती दुहेरी शासन पद्धती वेगळी, 1919च्या कायद्यानं सुरू केलेली दुहेरी शासन पद्धती ती वेगळी आणि 1935च्या श्वेतपत्रिकेनुसार असणारी दुहेरी शासन पद्धती वेगळी. आपण ते नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू पाहूया की नेमकं कशा पद्धतीची दुहेरी शासन पद्धती आहे. फक्त तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं, दुहेरी शासन पद्धती म्हणजे दिवाणीचे आणि फौजदारीचे जे अधिकार आहेत, दिवाणीचे अधिकार हे कंपनीकडे होते, फौजदारीचे अधिकार हे नवाबाकडे होते. वॉरेन हेस्टिंग ज्यावेळेस 1772 मध्ये आला त्यावेळेस त्यांनी ही दुहेरी शासन पद्धती बंद केली. त्याने काय केलं, दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही अधिकार हे स्वतःकडे घेतले. म्हणजे बंगालचा संपूर्ण अधिकार हा कंपनीकडे घेतला. जो नजम-उद-दौला आहे, या नजम-उद-दौला 1772च्या नंतर मात्र तुम्हाला काय दिसतं की बंगालचं नवाबपद हे त्यांनी नष्ट केलं आणि संपूर्ण सत्ता ही बंगालची स्वतःकडे हस्तगत करण्याची भूमिका घेतली. नजम-उद-दौलाला पेन्शन दिली आणि त्याला थांबवलं. हे एक आपल्याला गोष्ट आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, वॉरेन हेस्टिंगचं असं म्हणणं होतं की ईस्ट इंडिया कंपनीला जर अधिक नफा कमवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे कायदे व्यवस्था हातामध्ये असली पाहिजे, म्हणजे अधिक काळ राज्य करता येईल. त्यामुळं या दुहेरी शासन पद्धतीचा अंत त्यांनी केला. जसं मी तुम्हाला आता उल्लेख केला की ब्रिटिशांची बंगाल ही एक प्रयोगशाळा आहे. जसं आपण युद्ध करणं असेल, राजस्व व्यवस्था गोळा करणं असेल किंवा एखादी व्यवस्था लागू करायची असेल, जसं आपण सामाजिक आणि धार्मिक बाबतीमधले जे कायदे आपण जर पाहिले तर 1829च्या कालखंडामधला जो सती प्रथा असेल, 1856 मधला जो विधवा पुनर्विवाहाचा कायदा असेल, हे जे कायदे त्यांनी लागू केले त्यावेळेस त्यांनी बंगालमध्ये अगोदर प्रयोग केला आणि नंतर भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये लागू करण्याची भूमिका घेतली. म्हणजे धार्मिक बाबतीमध्ये आणि सामाजिक बाबतीमध्ये देखील किंवा आर्थिक बाबतीमध्ये देखील जे प्रयोग केले ते पहिल्यांदा बंगालमध्ये केलं. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की राष्ट्रीय आंदोलनाचं जे प्रतिबिंब आहे ते पहिल्यांदा तुम्हाला बंगालमध्येच दिसतं. एवढंच नव्हे तर 1857चं बंड जे झालं त्यामध्ये मंगल पांडेंनी जे सुरुवात केली ते देखील बंगालमध्येच आहे. असं आपल्याला एकूणच एक सार आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण साधारणतः या 9 मुद्द्यानुसार माहिती पाहिली. जसं की इंग्रज आणि मीर कासिम यांच्यामधला जो तह 1760 मध्ये झाला त्याबद्दलची माहिती होती. बक्सारच्या युद्ध जे झालं त्याची नेमकी कारणं कोणती होती त्याबद्दलची माहिती पाहिली. बक्सारच्या लढाईच्या अगोदर जे 4 छोट्या छोट्या लढाया झाल्या त्याबद्दलची माहिती, मीर जाफर नवाबपदी आलाय किंवा 12 ऑगस्ट 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह आणि मोगल बादशाह शाह आलम द्वितीय यांच्यामध्ये जो तह झाला त्या तहामधल्या अटी आपण पाहिल्या. 16 ऑगस्ट 1765 मध्ये अवनचा नवाब शुजा-उद-दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झालेला जो तह आहे तर त्याबद्दलच्या अटी पाहिल्या. बक्सारच्या लढाईचे परिणाम आणि दुहेरी शासन पद्धतीबद्दलची माहिती आपण या संपूर्ण लेक्चरमध्ये पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.